त्यावेळी माझ्या मनामध्ये विचार येतो की सावित्रीबाईंचा जन्म झाला, सावित्रीबाई शिकल्या, हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे हो, परंतु ते ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या, त्यांनी हे सर्व ज्या परिस्थितीमध्ये केलं, त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्री म्हणजे कोण होती हे आपल्याला कळेल. अहो, ज्या काळी मुली जन्माला येणं हेच पाप मानत होते, ज्या काळी मुली 9-10 वर्षाच्या झाल्या की त्यांचा विवाह एका वयोधी व्यक्तीशी किंवा त्यांच्यापेक्षा 20 ते 25 वर्ष मोठे असलेल्या व्यक्तीशी लावून दिलं जात होतं, असा भयंकर काळ होता तो काळ. आणि त्या काळात स्त्रियांना आपल्या समजलं जायचं होतं. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचे हक्क नव्हते, कारण तेथील कर्मठ लोकांना माहित होतं जर काही अबला सबला झाली ना तर तेथील कर्मठ लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा अंधकारमय जगात, अशा अंधकारमय वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला आणि वाघिणीचे नाव म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले हे नाव जरी आपल्याला ऐकायला मिळालं तरी आपल्या चेहऱ्यासमोर उभं राहतं त्यांचं सुंदरचं प्रतिबिंब. सावित्रीबाई यांच्या विचारांचं तर आपल्याला माहितच आहे. सावित्रीबाईंनी आपलं अख्खं आयुष्य खर्चीला घातलं, त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य पणाला लावलं, त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य वेचलं, कारण समाजसेवेसाठी, स्त्री मुक्तीसाठी, स्त्री शिक्षणासाठी नायगाव तालुक्यातील खंडाळा येथे वडील खंडोजी नेवसे आणि आई तेव्हा त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. असंच त्यांचा विवाह झाल्यानंतर ते एकदा बाजारात गेले होते. त्या बाजारात होते तेव्हा त्या जिलेबी खात होत्या. त्या जिलेबी खात असताना त्यांच्या जवळून एक ख्रिश्चन गृहस्थ जात होत्या. त्या ख्रिश्चन गृहस्थाने सावित्रीबाई फुलेंना ख्रिश्चन चरित्र नावाचं एक पुस्तक भेट दिलं. सावित्रीबाईंनी ते पुस्तक घेतलं आणि सावित्रीबाई विचार करायला लागल्या की या पुस्तकातलं तर मला काहीच समजत नाही, पण या पुस्तकातलं मला कळायला पाहिजे. आणि त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली ती जिज्ञासा म्हणजेच सावित्री होय असं मला वाटतं. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे समाजातील कर्मठ लोकांना झुबाडले नाहीत, म्हणून सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीच्या खंबीर साथीस साथ दिली आणि ज्योतिबांनी आपल्या पत्नीस म्हणजे सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले आणि म्हणूनच भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतलं जातं. सांगत असत, स्त्री शिक्षणाचं महत्व पटवून देत असत आणि असं करत करत ते स्त्रियांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असत, प्रवृत्त करत असत. आणि हे करता करता त्यांनी 3 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बेडेवाड्यात मुलीसाठी पहिली शाळा काढली आणि ही पहिली शाळा काढून त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा खऱ्या अर्थाने पाया रचला असं मला वाटतं. तरीही कर्मठ लोक जुबाडले नाहीत, ते सावित्रीबाईंना सतत त्रास देत कर्मनिष्ठ होत्या. त्यांनी त्यांचं हे कार्य तसंच चालू ठेवलं. त्यांच्या पतीच्या खंबीर साथीस साथ देऊन ते हे कार्य करतच राहिल्या आणि असं करत करत अवघ्या फक्त 4 वर्षात त्यांनी 18 शाळा काढल्या आणि या दीपणाऱ्या यशासाठी त्यांना 1852 मध्ये सरकारकडून मेजर कॅन्डिया पुरस्काराने सन्मानित केले. सावित्रीबाई फुले यांची विद्येबाबत अशी सुंदर व्याख्या आहे. त्या असं म्हणत होत्या की जर तुम्हाला तुमच्या सर्वांगीण गुणामध्ये वाढ करायची असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला कोणता धर्म उपयोगी असेल तर तो धर्म आहे विद्या धर्म. कारण जो माणूस विद्या घेणारा व विद्या देणारा यांचा एकत्र करून एक चांगला माणूस बनतो असं त्यांना वाटत होतं, शहाणा बनतो असं त्यांना वाटत होतं. म्हणूनच तर आज आपली पायलट म्हणा, डॉक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा, मुख्यमंत्री म्हणा, अगदी राष्ट्रपती पदावर म्हणा माझी स्त्री पोहोचलेली आहे. माझी स्त्री पुरुषांच्या चालली आहे, आज माझी स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. हे सर्व बोलत असतानाही माझ्या मनामध्ये दुःख निर्माण होतं. ते विचारा का? कारण की जरी माझी स्त्री आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे तरी माझा या आजच्या जगात स्त्री भ्रूण हत्यासारखा विषय निर्माणच का होतो याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे. आज एवढ्या शिकल्या की त्यांनी त्यांच्या लेकी, त्यांनी त्यांच्या सावित्री गर्भातच मारल्या. आजही त्या गर्भातील सावित्रीची व्यथा आपल्याला ऐकायला मिळते आणि हे कुठेतरी थांबणं महत्वाचं आहे. इथून पुढे जाऊन तुम्ही काय म्हणाल? इथून पुढे जाऊन स्त्री मुलगी जन्माला आली तरीही तिच्यात आणि मुलात भेदभाव केला जातो, आताही केला जातो आणि पुढे करणारही. आणि याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आपल्या घरचंच घ्या ना. हो, आपल्याला साधा बल्ब लावायचा म्हणलं तर कमकुवत बनवता. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं आणि असं सावित्रीबाईंनाही वाटत होतं. आपण आपल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखतो. सावित्रीबाई फुले यांनी कोणतेही क्षेत्र असो आपली जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडली आहे आणि त्यांनी चोखपणे पार पाडलेली एक जबाबदारी म्हणजे सावित्रीबाईंचे समाजकार्य. आणि समाजकार्यामध्ये त्यांची एक जबाबदारी जी त्यांनी पाडली त्याचं मी तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण देऊ इच्छिते. या काळात रेग या संसर्गजन्य रोगाची साथ पसरली होती आणि सर्व लोक जे पटापटा मरू लागले होते त्या रोगामुळे. यावेळेस कोणीच पुढाकार द्यायला तयार नव्हतं. तेव्हा
डॉक्टरला सर्व रुग्णांवर उपचार करायला बोलवले. जेव्हा लोक घरात घाबरून बसत होते, प्लेग या रोगाला सर्व लोक घाबरून घरात बसत होते, तेव्हा सावित्रीबाई मृत्यूला आपल्या खांद्यावर घेऊन जात होती. म्हणजेच प्लेगदृष्ट लोकांना सावित्रीबाई आपल्या खांद्यावर घेऊन जात होती. अहो, जी मृत्यूलाही घाबरली नाही तिचं नाव सावित्री, जी मृत्यूलाही घाबरली नाही तिचं नाव सावित्री. अखेर प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे 10 मार्च 1897 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्राणज्योत मालवली. या महान क्रांतिकारीला माझा त्रिवार अभिवादन. आणि जाता जाता एवढंच बोलते, शब्दांनाही कोडं फुटावं अशी काही माणसं असतात, शब्दांनाही कोडं फुटावं अशी काही माणसं असतात. आणि आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात, जेव्हा ती माणसं आपली असतात. शेवटी जाता जाता मी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना त्रिवार अभिवादन करते आणि माझे विचार मंथन इथेच थांबवते. जय हिंद, जय भारत.